सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार सध्या समोर आलाय। जत तालुक्यातल्या 10 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामध्ये कन्नड विद्यार्थ्यांना मराठी शिक्षक कसे शिकवणार असाही सवाल उपस्थित केला जातोय। तसंच जिल्हा परिषदेच्या या भोंगळ कारभारामुळे कन्नड विद्यार्थ्यांचं सुद्धा मोठं नुकसान होण्याची भीती आहे। त्यामुळे शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी सध्या जोर धरते। या संदर्भात आपण आपले प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। विजय, काय सांगाल, काय नेमका हा प्रकार घडलेला आहे? सांगली जिल्हा परिषदेचा हा भोंगळ कारभार सध्या समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच हा भोंगळ कारभारच म्हणावा लागेल। सांगलीच्या जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवरती तब्बल 132 या कन्नड शाळा आहेत आणि या जत तालुक्यातील 10 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी माध्यमांच्या शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती करण्यात आलेली आहे। मात्र या कन्नड शाळांमध्ये हे विद्यार्थी कसे शिकणार यासाठी तेथील स्थानिक जे आमदार आहेत विक्रम सावंत यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। त्यामुळे हा भोंगळ कारभार या ठिकाणी समोर आलेला आहे। नक्कीच धन्यवाद विजय, दिलेल्या या माहितीसाठी। आपण पाहतोय कन्नड शाळेमध्ये मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे हे मराठी शिक्षक कन्नड भाषेमध्ये विद्यार्थ्यांना कसं शिकवतील असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आणि यामुळे कन्नड विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। 10 कन्नड शाळांमध्ये या 11 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे या सगळ्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी सध्या होऊ लागली आहे। आपण पाहतोय सांगली जिल्हा परिषदेचा हा अजब कारभार खरं तर समोर आलेला आहे। जत तालुक्यात ही घटना घडली आहे। जत तालुक्यातील 10 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे कन्नड विद्यार्थ्यांना हे मराठी शिक्षक नेमके कसं शिकवणार असा सवाल सध्या उपस्थित होतोय।